नमस्कार मित्रांनो, एक नवीन दिवस, एक नवीन व्हिडिओ मित्रांनो. आज दिवस तिसरा आहे. तर आज नाही का आपण चाललो बाहेर फिरायला आज मित्रांनो. तर आजच्या जवळपास माझ्या सिंहगड रोड म्हटलं की पार्क आहे. त्या पार्कला जाऊन फिरायला चाललो आहे सर्व. आज काय दाजीबा काही नाही, दाजीबा कामावरती येऊन गेले, त्याच्यामुळे आपल्याला जावं लागतं. तर दाजीबाची गाडी क्लीन केली, तर वरती दो पोरांना रेडी झाले बघू चेक करू आणि नेहमी आपण पार्कला फिरायला मित्रांनो. तर आजच्या दिवसाला सुरुवात केलं तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला, चिल्लर पार्टी रेडी झाली. आता जवळ खाली आता ताईचं आवरलं, निघूया आपण फिरायला. आलं तर आज काय दाजीबाने आपल्याला गाडी चालवलं. तर आज आपण जातोय, मी, ताई, प्रियंका, शिवानी असतो, आपण 4-5 होतो फिरायला. आता तर गाडी काढू इथून आणि जवळपास आपल्याला 35 किलोमीटर रनिंग करायचं आहे जवळ हळूहळू. चला मित्रांनो, आता आपण का सिटीच्या बाहेर पडलो आणि मुंबई आग्रा नाही, मुंबई बँगलोर नॅशनल जो हायवे, त्या हायवेला लागलो आपण बरं आता. तर हायवेने आपल्याला जवळपास 25 किलोमीटर पर्यंत आपल्याला जायचं आहे पुढे सळ. तर आणि तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं. तर रोडचा आनंद घेतो आणि आपल्या प्रवासाचा पण आनंद घेतोय. तर जाऊया लोकेशन वरती. आपल्या लोकेशन कुठे तुम्हाला दाखवतो मी, पुढे काय येतं आणि कुठे कुठे जायचं, काय काय ऍक्टिव्हिटी करतो आपण ते तुम्हाला तेवढं माहिती दाखवतो मी. चला जाऊया पुढे. तर पार्टी मागे बसल्यावर का आणि मजा करते, तुफान एकदम आनंद घेते पूर्ण गोष्टींचा. ताई, प्रियंका दोघे बसले. आज कॅमेरामॅन आपली ताई आहे आणि आपण गाडी चालवते. दाजीबा आज नाही आपल्यासोबत, दाजीबा गेले ऑफिसला कामावरती, त्याच्यामुळे दाजीबा आज नाही. तर आता आपण तिघात एकटे फिरतो बरं का. ठीक आहे, चला. पुण्याची ट्रॅफिक आणि पुण्याची गर्दी तुफान आहे. आता वाजले माझ्या ते 11:15 झाले, पण तुफान गर्दी रोडला मित्रांनो. आता आपल्या जवळपास 29 किलोमीटर जायचं आहे. तर पोरं मजा मस्ती करताय, आवाज पण खूप येतो पोरा, त्याच्यामुळे तुम्हाला व्हायचं क्लिअरली एवढं माहिती सांगू शकत नाही, पण जेवढा येईल तेवढा तुम्ही समजून घ्या आणि चला या प्रवासाचा आनंद घ्या. चला जाऊया मग आपण. मित्रांनो, तुम्ही मागे व्हिडिओ बघत असाल तर पुण्यातला सर्वात मोठा ब्रिज, सर्वात जास्त ट्रॅफिक जो होते तो चांदणी चौकचा हा ब्रिज आहे मित्रांनो. तो मागे ब्लास्टिंग करून पाडला होता मित्रांनो बरं का. तर आता पूर्णपणे काम रोड वाहतुकीसाठी चालू झालाय, त्याच्यामुळे पूर्णपणे ट्रॅफिकचं नियोजन झालंय बरं का. नाही तर त्यावेळेस इतकी ट्रॅफिक राहायची ना, तर इथं माणूस जर अटकला नाही, 1-1.5 तास इथून बाहेर निघत नव्हता, एवढी ट्रॅफिक आहे चांदणी चौकाच्या ब्रिजवरती राहायची. आता व्यवस्थित कन्स्ट्रक्शन झालं आहे ब्रिजचं पूर्णपणे आणि ट्रॅफिकचं जे गर्दी वगैरे जी व्हायची ती पूर्णपणे निघून गेली होती. चांदणी चौक जर म्हटलं तर मुंबई आणि बँगलोर जाण्यासाठी एक मेन रोड होता. इथनं तुम्हाला मुंबईला किंवा बँगलोर जाण्यासाठी इथनं तुम्हाला कॅब वगैरे रेंटल गाड्या असतील किंवा प्रायव्हेट गाड्या ज्या असतात इथून भेटत राहायचं. त्याच्यामुळं लोकांची पण गर्दी खूप राहायची आणि गाड्यांची पण खूप गर्दी व्हायची चांदणी चौकात. ठीक आहे, चला या पुढचा रोडचा आनंद घेतोय, जाऊया आपण पुढच्या प्रवासात. मित्रांनो, हा जो दिसतोय तुम्हाला तो आहे खडकवासला डॅम बरं का मित्रांनो. संपूर्ण पुणे शहराला पाणी जिथून पुरवठा होतो तो हा डॅम आहे. माझ्या जवळपास अर्ध्याच्या वरती भरलेलं आहे बरं का, पाणी चांगलं आहे खडकवासला डॅमला. मित्रांनो, पुण्यापासूनचा आनंद आपण नाही का 25 किलोमीटर बाहेर आलो इकडे सिंहगड रोड साईडला आपण. तर एक रिसॉर्ट आहे, रिसॉर्टवर जातो आपण. रिसॉर्ट बघू कसं आहे दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर काय काय ऍक्टिव्हिटी रिसॉर्टमध्ये ते आपण तुम्हाला दाखवणार आहे आपण. तर रिसॉर्टवरती पोहोचूया आपण आता. मित्रांनो, रिसॉर्टला पोहोचलोय आणि रिसॉर्टमध्ये स्वागत 2 तासाच्या झालं आहे मित्रांनो. एक आगळा वेगळा रिसॉर्ट एकदम आणि खूप भारी दिसते. आता बाकी मंडळी गाडीच्या उतरून जाऊ आपण. गाडी आपण एका पार्किंग करून एकदा, बाकी मंडळ काय उतरते पार्किंग करून बाकी गोष्टी दाखवतो तुम्हाला काय. तर चला मित्रांनो, पार्किंग मध्ये गाडी पार्क केली आपण आता. ताईन त्या एंट्री मारतात तिकडे, एंट्री वगैरे बघू, एंट्री वगैरे करून घेऊन नोंदणी आणि हा रिसॉर्ट आपण एक्सप्लोर करूया. कसं दाखवतो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये. तर डोंगराच्या कडेला एकदम आणि इकडं सिंहगड किल्ला आहे, दुसरीकडे फोर्ट पण तुम्हाला दाखवतो मी पुढे या साईडला. सध्या आतमध्ये एंट्री करून घेऊ एकदा. पार्कचं एंट्री कार्ड एकदा अर्थ असेल तर तुम्हाला फिरायला भेटेल. अश्वतचं नाही का, बाकी तर रेडी झाले सर्व. चला रिसॉर्टमध्ये एंट्री करू एकदा तिकडनं, म्हणजे खेळ ॲक्टिव्हिटी तिकडे एंट्री करू. पास वगैरे बनवला, हा पास दिला आपल्या हाताला, बँड दिला, त्याच्याकडे असेल त्याला चालवलं इकडे. एक नंबर रिसॉर्ट बघा.
मेंटेन आणि ग्रीनरी म्हणजे काय म्हणताना एक नंबर बनवलं. गावाकडचं वातावरण म्हणजे फिलिंग दिली आला त्या अर्थाने. आणि गावाकडचा एरिया हा जास्त सिटीपासून आपण खूप लांब आलो आपण तिकडे. पोरांना खेळू एकदा बघू आपण काय काय निसर्ग. इथं ना झिपलाईन आहे, आपण ट्राय करू झिपलाईन काय असते काय नाही बघूया आपण. हां इथं झिपलाईन ॲक्टिव्हिटी. आता पहिले फॉर्म आहे, फॉर्म फिलअप करू एकदा आणि मग वरती जाऊ आपण. आणि माझा एक फॉर्म ओव्हरवेटचा फॉर्म भरलाय, त्यांच्या लिमिटपेक्षा आपला ओव्हर 2 किलो एक्स्ट्रा आहे, तर तो फॉर्म आपण फिलअप केलाय. चला वरती जायचं स्ट्रेस पायऱ्यांनी. आता मी रेडी झालो, मी प्रियंका हेल्मेट वगैरे घातलं आम्ही, तर वरती जाऊ आपण एकदा. स्ट्रीट खूप वरती वरतून दाखवतो तुम्हाला कसं आलं वरती आपण इकडे केदारनाथ इकडनं. तर आपण चाललोय झिपलाईन वरती. एक नंबर व्ह्यू आहे मित्रांनो, हो भारी वाटतंय, खतरनाक व्ह्यू आहे, एक नंबर वाटतंय. इथं ब्रेक असतं. ठीक आहे, चला आपली झिपलाईनची ऍक्टिव्हिटी झाली संपूर्ण. खाली जाऊ आपण आता ताई, बाकी ताईला वरती वाटून देऊ आपण, तिला तिची ऍक्टिव्हिटी पूर्ण करायला. भीती रिस्कची आयटम खाली उतरायला. इकडं शिवाचं आणि अश्वथचं खेळायचं काम चालू आहे. या साईडला शिव आणि अश्वथ खेळतो. काय करतं घरात लहान मुलांसाठी फार वेगळी ऍक्टिव्हिटी इकडे, गार्डन वगैरे. शिव बघा काय करतो आता, ये खाली ये, ये खाली ये खाली, चल पटकन. शिवाला भीती वाटत जास्त कर. कसं आहे हा, ये चल पटकन. इकडून इकडे खाली, इकडे इकडे ये ना तू, फक्त इकडून जाऊ तिकडून करू, येत काही नाही. चला जेवणाला तरी शॉर्ट मधलं. शिवा बसलाय, अश्वथ, ताई, प्रियंका आणि ते जेवण करू आपण. जेवणामध्ये आपल्याला पास्ता दिलाय, डाळ भात आहे, पनीरची भाजी, मिक्स व्हेज, चपाती, कांदा सलाड आहे. ठीक आहे, तर जेवण करू एकदा आपण इकडनं निवांतपणे. आणि नंतर मग वॉटर पार्क मध्ये जाऊ पाणी फिरायला करायला, नंतर पोहायला वॉटर पार्क जेवण करून घेऊ. मित्रांनो खरं हा रिसॉर्ट आहे ना, खऱ्या अर्थानं पावसाळ्यात बाहेर बघण्यासारखं भारी आहे. पावसाळ्यात ॲक्टिव्हिटी खूप आहे. आता ऊन खूप आहे, टेम्परेचर पण गरमात पण खूप होते. त्यामुळे आता आपण बाकीत काय थोडंसं जिपलाईन वगैरे खेळलो इथं. आणि आता जेवण वगैरे केलं तर डायरेक्ट वॉटर पार्कमध्ये जाऊ, आंघोळ वगैरे करू, स्विमिंग करू. येताना आपल्याला पोहता उड्याचा मारू आपण जाऊ. दाखवतो तुम्हाला मी कसं वॉटर पार्क इकडचा. मजा बघा शिवाची. शिवा काय करते, फुल मजा करते वॉटर पार्क. वॉटर पार्क चालू झालाय म्हणजे स्विमिंग पूल चालू केला होता, स्विमिंग पूल उड्या मारते. मित्रांनो चला स्विमिंग पूलमध्ये मजा मारली, पोरांनी मारल्या, मी मारली, पण मजा मस्ती केली. आता इकडे तुमची ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी त्या पूर्ण करू. घराकडे जाऊ, 4 वाजले, तिथून 6 वाजता आपला एक्झिट आहे. त्या हिशोबाने पटापटावर पोरांचे कपडे वगैरे चेंज केले, बूट घालायचे बाकी, बॅग आणल्या तर बूट घालून जाणार. आता स्नॅक्समध्ये इथं भजे, चहा, बिस्किट आणि सॉस आहे. पोरं निवांत भेटले आता बसावरती बरं का. पाण्यात पोहून उड्या मारून थकून गेले, आता कातून भेटले, भूक लागली जास्त ना.
सर मंडळ भिडले तर नाश्ता वगैरे करू, बाकीची ॲक्टिव्हिटी बघू आपण आता. मित्रांनो संध्याकाळचे 5 वाजले तर जास्त ॲक्टिव्हिटी काय खेळत नाही आपण आता. पोरांना खायला वाटतंय, खेळा वाटतंय, तेच खेळतं इकडं. नवीन नवीन खेळ इकडे येण्यासाठी घसरगुंडी म्हणा, बाकी म्हणायचं बाकी खूप ॲक्टिव्हिटी आहे त्यांच्याकडे ती खेळायला. आणि त्यानिमित्तानं आज गर्दी पण काही नाही, त्याच्यामुळे मोकळा वेळ भेटला. स्विमिंग पूलमध्ये पण मजा केली पोरांनी. आणि खऱ्या अर्थानं ना आपण शेती करतो, शेतीमध्ये आपली आयु म्हणजे वर्षभर आपण धावपळ करतो असते कंटिन्युअसली करतो. मग एखादा वेळ थोडंफार तरी स्वतःसाठी स्वतःच्या फॅमिलीसाठी दिला पाहिजे माणसानं. मोकळ्या वेळामध्ये तरी थोडंसं आपण फिरलं पाहिजे. मग मोकळ्या वेळ तरी आपण फिरलं पाहिजे विश्वास मित्रांवर. काय नक्कीच पोरं करता एन्जॉय करता, करू दे ना एन्जॉय करता. आपण पण त्यांच्यासोबत एन्जॉय करू. कामचं आयुष्य चालूच राहणार आहे, कामं चाललेलं आणि मजा मस्ती पण चालली पाहिजे आयुष्यामध्ये. लाईव्ह पंथी बनवतो हां अश्वथसाठी छोटा ग्लास बनवून देतात ते. सुंदर हाताची कला आहे पूर्णपणे. करतो का तू? मित्रांनो 6 वाजून गेले आणि आपलं इथं नेटवर्क काय नेमकं प्रॉब्लेम काय आहे, इथं नेटवर्क नाही आहे. नेटवर्क नसल्यामुळे काय मोबाईलची बॅटरी पाठवत डिस्चार्ज होते बरं का. तर आपल्या मोबाईल 3% बॅटरी राहिली तर आता सर्व ॲक्टिव्हिटी आवरल्या, जास्त काही खेळा नाही. इकडं जे मेन जिप लाईन वगैरे खेळ आपण बघतेच, बाकीच्या गोष्टी आपण एक्सप्लोर केल्या नाही इकडच्या. म्हणजे ॲक्टिव्हिटी काही खेळू नाही आपण इकडे दिसतंय राऊंड सराउंडिंगमध्ये, ते काही खेळलो नाही आपण बरं का. बाकी पोरं ताईन त्या रांगोळी मेहंदी वगैरे काढता येतात. पूर्ण मग माकडं वगैरे आली तर माकडांचे बघतात. तर आता आपण नाही का मोबाईल ठेवून साईडला, कारण 3% चार्जिंग आहे आपल्याला. परत गाडीत बसेपर्यंत मोबाईल चार्जिंग करायला पाहिजे. त्यामुळे नाही का तर आपलं घरी पण जायचं. इथून जवळपास 35 किलोमीटर अंतर आहे ताई इथनं, म्हणजे रिसॉर्टपासून आपल्याला 35 किलोमीटर जायचं. तर पटकन ताईन त्यांना घेऊ आता, गाडीकडे येऊ निघू आपण घराकडे. आता निघतो चालत तर मंडळी, आता निघतो आपण इथून बाहेर. मंडळी आता निघू इथून बाहेर आपण आता. सर्वांनी मजा केली, फुल मजा केली. आता संध्याकाळचे किती वाजले? आता 6:30 वाजले. 6:30 वाजले. आता दोन ताईच्या घराकडे जायचं. जवळपास आपल्या 35 मीटर अंतर राहायचं. आपला मोबाईल स्विच ऑफ झाला होता, आपण चार्जिंग लावला गाडीमध्ये. 5% चार्जिंग झालं, त्यातून जास्त आपण काही शूट करणार नाही. डायरेक्ट आपण घराकडे जाऊ आता. मग आता मित्रांनो पुण्याची ट्रॅफिक 5 मिनिटापासून थांबलो आपण इथं बरं का. आता सिग्नल ग्रीन झालं, आता जाऊया आपण पुढं हळूहळू बरं. आलो घराजवळ, 5-10 मिनिटात पोहोचू घरी. घरी पोहोचल्यानंतर बाकीच्या गोष्टी सांगतो तुम्हाला काय काय झालं आजच्या गोष्टी राहिलेल्या. मित्रांनो घरी पोहोचलोय, गाडी पार्किंगमध्ये लावून दिली. आता जाऊ वरती. एवढं हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती चॅनल सबस्क्राईब करा.